श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहूया उंबरठ्याला हळदीचे लेपन कसे करायचे. तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे चंदन, हळद आणि गोमूत्र. तर आता आपण ह्याची एक अशी मीडियम पेस्ट तयार करायची. त्यासाठी थोडं थोडं आपण इथे गोमूत्र टाकून घ्यायचं आहे. त्याची अशी पातळ पेस्ट हलकी हलकी थोडी टाकून पहिली उंबरठ्यावरती थोडी थोडी टाकून हाताने पसरवून घ्या. ती पसरवून त्याला थोडंसं सुकण्यासाठी ठेवा. नंतर आपण त्यावरती रांगोळी ही डिझाईन मी यूट्यूबला असंच सर्च करत होते, त्यावेळेस मला दिसली तर मला आवडली म्हणून मी ही काढली. तुम्हाला ही कशी वाटते ते नक्की सांगा. भरपूर जणांना प्रश्न असतो की हळदीचं लेपन नक्की कधी करावं. तर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार ह्या दिवशी तुम्ही हे करू शकता. तर आता आपण पूजा कशी करायची ते पाहूया. आपण पहिलं उंबरठ्याला हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून घेणार आहे. ते झाल्यावरती अगरबत्ती आणि दिव्याने आपण उंबरठ्याला ओवाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर आपण उंबरठ्याची पूजा केली ना तर आपल्या घरावर नेहमी अखंड लक्ष्मीचा वास राहतो. सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यासाठी हा उपाय आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.